लिव्हर प्रत्यारोपणाद्वारे वडिलांना दिले जीवदान. ओकाट हॉस्पिटलच्या यशस्वी लिव्हिंग डोनर यकृत प्रत्यारोपणातून एका कुटुंबाच्या प्रेमाच्या आणि धैर्याची हृदयस्पर्शी कहाणी समोर आली असून 19 वर्षीय मुलाने आपल्या 44 वर्षाच्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या यकृताचा लिव्हरचा एक भाग वडिलांना दान केला. त्याच्या या सामंजस्यपणामुळे ओकाट हॉस्पिटलच्या वतीने नाशिकच्या चांडक सर्कल येथील SSK हॉटेल येथे युवकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने पत्रकार परिषद घेण्यात आली असून या पत्रकार परिषदेमध्ये वडील, मुलगा आणि आई या तिघांनी उपस्थिती देऊन मुलाच्या निर्णयाचे आणि वडिलांकडून कौतुक करून आजच्या युवकांना देखील प्रेरणा देणारा प्रसंग घडला आहे. लिव्हिंग डोनर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ओकाट हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील शर्मा यांनी लिव्हर ट्रान्सप्लांट व गॅस्ट्रोइंटेस्टायनल सर्जन यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली. उपचार झालेल्या वडिलांची प्रकृती स्थिर असून यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगताना हे मुलांचे रक्षण करतात, पण आज माझ्या मुलाने मला जीवदान देऊन मला आयुष्याची मोठी देणगी दिली आहे. ओकाट हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर शर्मा यांच्या या यशस्वीरित्या शस्त्रक्रियेमुळे ही घटना आधुनिक वैद्यकशास्त्र आणि कुटुंबातील निस्वार्थ प्रेम यांच्या एकत्रित शक्तीमुळे जीव घेणे, आजारांवर मात करून नव्या आयुष्याची सुरुवात करता येते हे दर्शवित असून यामुळे आजच्या युवा पिढीने हर्षलच्या या निर्णयाचे कौतुक करून पालकांविषयी मुलांची आत्मीयतेची भावना वाढणार आहे. आज हम बात करेंगे राव साहब जी के लिवर के प्रॉब्लम के बारे में. तो राव साहब जी जब आए मेरे पास तो बेसिकली उनको लिवर सिरोसिस है ना. तो लिवर सिरोसिस एक ऐसा बीमारी है, एक ऐसा प्रॉब्लम है जो प्रोग्रेसिव प्रॉब्लम है. जैसे आपको किसी को लिवर सिरोसिस हो गया तो धीरे धीरे बढ़ता ही जाता है. इसका कोई और इलाज नहीं है. क्या होता है कि एक कंडीशन खराब होते जाता है तो शुरू में तब तक मेडिकली मैनेज करने का कोशिश करते हैं, दवाइयों से मैनेज करने का कोशिश करते हैं. अपन कोशिश करते हैं जितना साल अपन उसी लिवर से अपन काम निकाल सकें. लेकिन कोई ना कोई एक समय आता है, अनफॉर्चुनेटली कोई ना कोई एक समय आता ही है जब अपन को लिवर चेंज ही करना पड़ता है, जिसको अपन बोलते हैं लिवर ट्रांसप्लांट करना. उसके अलावा और कोई उपाय नहीं है. अच्छी चीज़ ये है कि लिवर ट्रांसप्लांट का रिजल्ट काफ़ी अच्छा है. आप कंपेयर करोगे बाकी शरीर में और जो जो अपन ट्रांसप्लांट कर सकते हैं, जैसे हार्ट को, लंग को, किडनी, लिवर, ये सब ऑर्गन अपन ट्रांसप्लांट कर सकते हैं. तो इसमें लिवर ट्रांसप्लांट के जो रिजल्ट है, लॉन्ग टर्म रिजल्ट काफ़ी अच्छे हैं. तो जब राव साहब जी फर्स्ट टाइम मेरे पास आए उस समय ऑलरेडी उनका लिवर काफ़ी डैमेज हो गया था. उनको सीवियर जॉन्डिस था. उनका जो कोविड था वो जहाँ तक मुझे याद आ रहा है काफ़ी ज़्यादा था. आँखें एकदम ही पीली थी और पेट में पानी बनना चालू हो गया था. उसके अलावा हमेशा नींद वाली कंडीशन रहते थे, वो भी लिवर की वजह से. जब लिवर काम नहीं करता तो शरीर के जो भी टॉक्सिक मटेरियल है, लिवर एक ऐसा ऑर्गन है जिसके हज़ारों फंक्शन है. तो जिसमें एक इम्पॉर्टेंट फंक्शन है कि जो शरीर के जो भी टॉक्सिक मटेरियल बनते हैं उसको फिल्टर करना. तो शरीर में जो भी अमोनिया बनता है, जब खाना खाते हैं खाना पचता है तो अमोनिया बनता है, उसको फिल्टर करना भी लिवर का काम है. तो लिवर खराब होता है तो फिल्टर नहीं कर पाता, वो अमोनिया ब्रेन में जाता है, उसकी वजह से पेशेंट को ज़्यादा नींद आएगा, कंफ्यूजन स्टेट में जाना, ये सब चीज़ें. तो कई सारी तरीके की प्रॉब्लम चल रही थी. तो जब फर्स्ट टाइम आया उसी समय मैंने उनको एडवाइस किया था कि भाई अभी लगता है कि अभी अपन को ट्रांसप्लांट के साथ जाना चाहिए. बट थोड़ा हेजिटेशन था मन में, और वो एक स्वाभाविक चीज़ है. किसी भी इंसान को आप बोलोगे कि आपका लिवर ट्रांसप्लांट करना है, लिवर ट्रांसप्लांट एक बड़ा ऑपरेशन है. और कहीं कहा जाए तो बोल सकते हैं लगभग सबसे बड़ा ऑपरेशन होगा. हमारे बॉडी में इतने सारे ऑपरेशन हो सकते हैं, उसमें लगभग सबसे बड़ा ऑपरेशन लिवर ट्रांसप्लांट ही होता है. तो हमेशा एक जब भी किसी पेशेंट को डिस्क्लोज करोगे भाई आपको लिवर ट्रांसप्लांट की जरूरत है, थोड़ा एक हेजिटेशन रहता है कि कराए नहीं कराए. बट उन्होंने थोड़ा टाइम और लिया, मेडिकली मैनेज करने की कोशिश और की है. बट समहाउ इम्प्रूवमेंट नहीं आ रहा था. तो फाइनली फिर वो खुद आया कि भाई अभी हमको लिवर ट्रांसप्लांट के साथ जाना है. जेव्हा मला कळालं की डॉक्टरांची संवाद करून मला बोलले की लिव्हर सिरोसिसचा तेव्हा मलाही वाटलं होतं. त्याच्यानंतर डॉक्टरांची संवाद करून की तेव्हा लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज आहे. मी थोडं जवळ घे, माहीत असताच बरोबर घे. मला बी मग वडिलांची डॉक्टरांची संवाद साधून कळालं की लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज पडत. मी माझ्या मनातून असं ठरवून ठेवलं होतं की आपण हे करायचं की लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी मी माझं डोनेट करणं असं. मग त्यासाठी मला एक अभिमान वाटलं की मी माझ्या वडिलांसाठी काहीतरी करू शकतो, कारण त्यांनी आईने आणि वडिलांनी खूप केले माझ्यासाठी.
पण मी माझं काहीतरी मग करू शकलो त्यांच्यासाठी, मग माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. पण मी काही याच्यासाठी हेजिटेशन वगैरे काही दाखवली नव्हती. मी ते बोलले की ब्लड ट्रान्सफरची गरज आहे, डोनर मी हो बोलून दिलं, काही त्याच्यात काही वाटलं नव्हतं. आणि चांगलं आहे की लिव्हर इतकंही काही होत नाही माणसाला. लिव्हर ट्रान्सफर मोठी गोष्ट घाबरण्याची गोष्ट आहे ती, पण तेव्हा तुम्ही त्या दुष्परिणाम होत्या वगैरे, आणि सरांनी जी काळजी घेतली, हॉस्पिटलची जी काळजी घेतलेली आहे ती अतिशय उत्तम आहे. पण काही त्याच्यात अडचण घाबरण्यासारखी गोष्ट नाही आहे. जर तुम्हाला जर असा आजार होणार असेल की जर तुम्हाला सिम्पटम दिसते तर तुम्ही लवकर चेकअप करून टाळा, कारण की पुढे ही दुष्परिणाम जास्त होऊ शकते याची. पण हेच माझं म्हणणं आहे. थँक्यू थँक्यू. चालू होतं आणि एक अनुभव असा होता की सरांचं मी नाव ऐकलेलं होतं आणि माझ्या मित्रांचं त्याने प्रशिक्षण केलं होतं, तेव्हा मी त्यांच्यापर्यंत फास्ट पोहोचलो. त्या निमित्ताने मी गेल्यानंतर सरांनी माझे डॉक्युमेंट काही चेकअपला इथंच सांगितले नाशिकला. तर ते केल्यानंतर काही दिवस मी थोडंसं टाळाटाळ करायचा प्रयत्न केला, का शक्यतो नाही एवढं मोठं ऑपरेशन आहे का करा, पण ते नाही केलं तर पुढे त्याचे तिथे जास्त झाले असते. त्याने परत त्यांनी सांगितल्याप्रमाणे परत गेल्यानंतर मी त्यांना सर्जनला सांगितलं, तर त्यांनी परत आम्हाला डोनरचं विचारलं. बेसिकली डोनरचं विचारल्यानंतर डोनर कोण होणार, तर मी बेसिकली रक्तगट सेम असतं असं ऐकून होतो आपण इकडे ते चालतं. मी वेळी घरातलं कोणी आहे का, मी सर मुलाचं विचारलं ना, तो माझ्याबरोबर नव्हता तेव्हा, तो म्हणजे चालेल, पण त्याला पण माहीत पण नव्हतं. मी आल्यानंतर सेकंड राऊंडला आम्ही बरोबर गेलो आणि ते आम्ही सगळं त्यांच्याशी चर्चा टीम वगैरे, त्यांनी आम्हाला त्यांचा अनुभव वगैरे सर्व सांगितलं. आम्ही त्याच्यात बरोबर झाला आणि वैयक्तिक तो बी त्याच्या निमित्ताने त्यांनी थोडंसं ऐकून तो एकदम उत्साहित तो त्यांच्या पद्धतीने त्यांनी हँडल केलं, म्हणून स्वतःहून त्यांनी ते केलं. त्या निमित्ताने आमचं ते डेट वगैरे आणि व्यवस्थित झालं. ओके. सो पण ह्याच सोबत डॉक्टरांचा पाठपुरावा किंवा ह्या प्रोसेस कशा त्या बाबतीत म्हणजे विचारलं नाही, उलट जी काळजी आम्ही जरी आत्ताही जे आलं तर सकाळी त्यांचा जे रक्त ब्लड वगैरे त्यांचं टायमिंग हप्त्याचं मला त्याचं असतं, त्यांचं होण्यानं ब्लड केलं ना. आत्ताही जस्ट त्यांनी आल्यानंतर मला तोच प्रश्न केला, म्हणलं तर 2 दिवसात पाठवतो. आणि त्यानिमित्त मला मुंबईला जायची पण वेळ नाही आली, तर वेळेवर आमचं 3 वेळेस इथंच त्यांनी चेकअप केला. हा, कारण की हा प्रश्नाचा की नाशिकमध्ये आणि असल्यामुळे